कसे आहात? ठीक आहात ना? आय होप तुम्ही ठीकच असाल. आज माझ्या लग्नाचा वाढदिवस आहे आणि आम्ही पनवेलला वडा लेकवर चाललो आहोत. ॲक्च्युली आम्ही वडपालीला जाणार होतो, पण दीदीची तब्येत बरी नाही आहे, त्याच्यामुळे आम्ही आज ते कॅन्सल केले आणि मग पनवेल मॉलला जाणार आहोत. चला जाऊ. चला तर मग आता आम्ही चाललो. चिऊ आता लपलेली आहे. चिऊ काही तुम्हाला दिसणार नाही. चला बाय. चिऊ दिसत नाहीये. गाडी पार्क करून आलेले आहेत आता. मला असं वाटतं सुविधा कोणाची तरी फोटो काढ. यस, त्यांना माहिती होतं. या आम्ही मॉलमध्ये आलो आणि इथे सुद्धा त्यांना माहिती आहे हॅपी ॲनिव्हर्सरी असते म्हणून त्या निमित्ताने लोक येतात. सो आम्हाला एक आज आमची ॲनिव्हर्सरी आहे आणि इथे ॲनिव्हर्सरीसाठी आम्ही डेकोरेशन केलेलं आहे. खूप छान वाटतं. थँक्यू सो मच. अरे वा, 2 चॉकलेट्स भेटले चिऊला. गुड. आता आम्ही वडाला लेकवर चाललो. तिथे खूप सुंदर असं वातावरण वाटतं. बघा ना. आम्ही आता वडाळा लेकवर आलो. खूप छान आणि शांत वातावरण आहे. ह्या शांत वातावरणामध्ये अतिशय बरं वाटतं. पनवेल महानगरपालिका वडाळा तळा. So many people are there and taking rest here. Very much. ह्या आदई तलावावर आल्यावर असं लक्षात आलं की हे छोटे छोटे मासे जे आहेत, खूप सारे मासे त्यांनी सोडलेले आहेत आणि माणसाळलेले आहेत ते. हे बदकसुद्धा इतके माणसाळलेले आहेत की काठावरती माणसं बसलेली आहेत तरीसुद्धा त्यांना भीती वाटत नाही आहे. इतक्या चांगल्या आणि प्रसन्न वातावरणामध्ये असं पाण्यात ते जातात. खूप छान वातावरण दिसते आहे. असं वाटते हा आनंदाचा आणि शांत वातावरणात इथून उठून घरी जाऊच नये असं वाटते. हे पांढरे बदक दिसायला किती सुंदर आणि खूप छान आणि मनमोहक असे दिसत आहेत. खूप सुंदर. किती छान असं डेकोरेशन वगैरे केलेलं आहे. खूप छान, अगदी प्रसन्न वातावरण दिसते. हे बघा कशा आजी वगैरे मस्त छान बसलेत. कुठे फिश? अरे इथे आता आम्ही निघतो घरी जाण्यासाठी. सुविधा खूप आता बोर झालेली आहे. ओके. या आम्ही मॉलमध्ये गेले असताना तिथे काढलेले एक छोटेसे सुंदर आणि अविस्मरणीय आठवण. हे मनमोहक चित्र आदई परिसरात जे एंट्री करतो त्याच एंट्रीचे फोटो अगदी खूप छान आणि सुंदर आणि चांगल्या पद्धतीने अविस्मरणीय असा आहे. त्या आदई तलावाच्या काठावर बसल्यावर अगदी एकांत आणि एक क्षणभर विश्रांती अशी मिळाली आणि मनाला एक शांत आणि स्तब्ध असं वातावरण मिळालं. खूप छान वाटलं आम्हा दोघांना.